मन दुखावलं की थांबणं कठीण जातं आणि जीव गुंतला की सोडून जाणं अति अवघड होतं. प्रेम तर असतंच, पण नात्यात विश्वास पाहिजे. समजून घेणारी व्यक्ती सोबत असली की मनमोकळेपणानं जगता येतं. ना दूर राहिल्यानं प्रेम कमी होतं, ना जवळ राहिल्यानं वाढत जातं. प्रेम तर फक्त प्रेमच असतं, जे मनापासून केलं तर आयुष्यभर टिकून राहतं. जोडीदार चूक झाली की हक्कानं कान धरणारा असावा, पण चूक झाली म्हणून धरलेला हात सोडणारा कधीच नसावा. प्रत्येक वेळी मला समजून घ्यावं ही अपेक्षा नाही आहे, पण जेव्हा मला गरज असेल ना, तेव्हा न सांगता समजून घ्यावं हीच अपेक्षा आहे तुझ्याकडून. आपण कुणावरती तरी प्रेम करतो याच्यापेक्षा आपल्यावर कोणीतरी प्रेम करतं हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला. एका स्त्रीला नवऱ्याकडून हवा असलेला सुंदर दागिना म्हणजे त्यानं दिलेलं स्वातंत्र्य, मनाचं स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य आणि ते विचार जगण्याचं स्वातंत्र्य. हाच प्रत्येक स्त्रीला लाख मोलाचा दागिना असतो. प्रेम जर टिकवायचं असेल तर त्याला लपवावं लागतंच. माहीत नाही काय चाललंय आयुष्यात, दिसायला तर सर्व छान दिसतंय, पण आतून मन खूप दुखावलंय. तुला साडीत पाहणं म्हणजे नक्षत्र माझ्या अंगणात खुलतं. पारणं डोळ्यांचं तर फिटतंच, सुगंधी फूल प्रेमाचं मनात उमलतं. पाकळी ओठ तुझे मधाळते हसू गालातले, काळीज हलवते लोभस त्या चेहऱ्याचा उजाळा, आभाळ चांदण्यांचेही लाजते. अप्रतिम सौंदर्याची मूर्ती देवी तूच आहेस, जो माझा श्वास चालवते. शेवटी काय होणार हे मला सुरुवातीलाच माहिती होतं, तरीसुद्धा मी प्रेम केलंच, जीवापाड केलं आणि पुढे पण करत राहणार. असं म्हणतात एखाद्या व्यक्तीचा जास्त विचार केला की तो स्वप्नात येतो. मग जास्त प्रेम केल्यावर आयुष्यात का बरं नाही येत? तुझ्यासोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण मी माझ्या मनात सांभाळून ठेवलाय, कारण या क्षणांची आठवण तर येईल, पण हे क्षण कधीच परत येणार नाहीत.